साताऱ्यातल्या रहिमतपूरचं आता नामांतर होणार अशी चर्चा आहे। रहिमतपूरचं नाव हे रघुनाथपूर करा। हिंदुत्ववादी संघटनांचे मंत्री बावनकुळेंना हे निवेदन आलेलं आहे आणि नामांतर न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे। बावनकुळेंना हे निवेदन देण्यात आले। हिंदुत्ववादी संघटनांनी हे निवेदन दिलेलं आहे। महत्त्वाची बातमी आहे, साताऱ्यातल्या कोरेगाव तालुक्यातल्या रहिमतपूर गावच्या नामांतराचा हा मुद्दा आता पुढे आलाय आणि रहिमतपूरचं नामांतर हे रघुनाथपूर करावं असं हे निवेदन हिंदू एकता संघानं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलंय। आदिलशाहीच्या काळामध्ये एका सरदाराच्या मुलाचं नाव हे रहिमतुल्ला होतं आणि या नावावरून त्यावेळी रघुनाथपूरचं रहिमतपूर असं नामकरण झालेलं होतं आणि हे नाव पुन्हा रघुनाथपूर व्हावं यासाठी निवेदन दिल्याचं हिंदू संघटनांनी म्हटलंय। दरम्यान नामांतर न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिलाय। तर आज आम्ही सर्व हिंदुत्ववादी संघटना असतील, हिंदू एकता आंदोलनाच्या माध्यमातून या रघुनाथपूर शहरातील सर्व छत्रपतींचे शिलेदार म्हणजे सर्व हिंदुत्ववादी संघटनेचे सर्व प्रमुख यांनी या महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांना निवेदन दिलं की ह्या गावाचं नाव रहिमतपूर बदलून रघुनाथपूर व्हावं अशी सर्व हिंदुत्ववादी संघटनेची मागणी होती। ती आज आम्ही निवेदन दिलं आणि मला असं वाटतं की बावनकुळे साहेबांच्या बोलण्यातून की लवकरात लवकर त्या गावाचं नाव बदललं जाईल। परंतु जर वेळ होत असेल तर आम्ही असा पण इशारा दिला की वेळ झाला तर ह्या शहरामध्ये आम्ही पूर्ण ताकदीनिशी म्हणजे 25-25 हजार हिंदुत्ववादी कार्यकर्ते घेऊन आम्ही मोठा महामोर्चा या शहरामध्ये आम्ही काढणार आहे।